गरमीच्या दिवसात आपल्याला काहीतरी झटपट बनणारं असं हवं असतं, तर आज आपण दही भाताची रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी दही घेतलेलं आहे, फेटून घेतलेलं आहे दही. त्यामध्ये साखर आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. दह्यामध्ये आपल्या दही किती आंबट आहे त्याप्रमाणे साखर टाकू शकता. साखर व्यवस्थित टाकून घ्यायची आहे, हलवून घ्यायचे. आता आपण इथे शेंगदाणे तळून घेणार आहोत. थोडंसं तेल तापत ठेवलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे, लाल मिरची हे सगळं आपल्याला तळून घ्यायचं आहे. गरमीच्या दिवसात दही भात खायला खूप छान लागतो आणि झटपट बनतो. आता आपण इथं लाल मिरची तळून घेत आहोत. छान मस्त अशी तळून घ्यायची आहे, क्रिस्पी होईपर्यंत. आता हे सगळं आपण बाजूला काढून घेणार आहोत. आपले लाल मिरची तळून राहिली आहे, खूप तिखट मिरची नाही आहे. आता मी इथे भात काढून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे सर्व फेटून घेतलेलं दही त्यावरती टाकून घेणार आहोत. भातामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. लाल मिरच्या तळून घेतलेल्या आपण हाताने बारीक करून त्यामध्ये घालणार आहोत. त्यामध्ये अजून थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि वरतून फोडणी टाकून तयार आहे आपला दही भात. मस्त अशी रेसिपी आहे आणि झटपट बनते आणि खूप छान लागते. उन्हाळ्यात खूप मस्त लागतो हा दही भात. खट्टा मिठा असं छान कॉम्बिनेशन आहे. आता हे छान व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत सगळं दही. त्यामध्ये दही भरपूर प्रमाणात टाकायचं आहे. भात छान त्यामध्ये व्यवस्थित मुरला पाहिजे. अशा प्रकारे मीठ टाकून घेतलं आहे मी. आपण दह्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे. छान साखर मिक्स झाली आहे त्यामध्ये. दही खूप आंबट आहे तर जास्त साखर टाकायची, नाही तर थोडी कमी साखर लागते. आता आपण यावरती फोडणी टाकून घेणार आहोत आणि आपला तयार आहे मस्त असा थंडगार दही भात. हिंग आणि जिराची फोडणी टाकून घेतलेली आहे आपण. झटपट तयार आहे आपला दही भात.